विहंग आर्ट फेस्टिवलचा आज दुसरा दिवस आहे। या दुसऱ्या दिवशीच्या आज सकाळी जी सुरुवात झाली ही शास्त्रीय संगीतापासून झाली आणि संध्याकाळी ही पार्श्वसंगीत ज्या फेमस संगीत म्युझिशियन आहे, ज्या गायिका आहेत साधना सरगम यांच्यानी आज सायंकाळ अगदी उजळून निघालेली आहे। त्यांच्या स्वरांनी आज तुम्ही बघा सगळं संगीतमय झालेलं आहे। पण सर्वात मोठी मजेची बाजू तुम्हाला सांगू का, या विहंग आर्ट फेस्टिवल मध्ये सर्वात जमेची बाजू म्हणजे छत्रपती शिवरायांच्या शस्त्राचं जे लावलेलं आहे, प्रदर्शन लावलेलं आहे आणि त्याच्यासोबत जो मावळा खेळ आहे, या मावळा खेळला लोकांचा खूप असा प्रतिसाद मिळत आहे। प्रथमतः आपण साधना सरगम मॅडम काय म्हणाल्या या कार्यक्रमासंदर्भामध्ये आपण ते जाणून घेऊ। क्या कहेंगे, मीरा रोड में आपका पहला लाइव परफॉर्मेंस है और यहाँ की जो जनता है वो आपको देखने के लिए उत्सुक है, सुनने के लिए उत्सुक है। क्या लगता है, आपने तो काफी इस तरीके के परफॉर्मेंस दिए। सबसे पहले तो मीरा रोड और भाईंदर और यहाँ की जनता को मेरा नमस्कार, साधना सरगम का नमस्कार। और विहंग संस्कृति आर्ट फेस्टिवल इसमें परफॉर्म करने का मौका मिला है आदरणीय प्रताप सरनाइक जी के तरफ से। बहुत अच्छा फेस्टिवल होता है ये, और यहाँ पर आकर परफॉर्म करना, गाना, अपने मेरे गाए हुए कुछ गाने सुनाना, क्योंकि लोगों ने आज तक बहुत प्यार दिया है तो उनको वो लौटाना चाहिए। तो मेरी तरफ से ये कोशिश रहेगी। और यहाँ पे बहुत अच्छे अच्छे कलाकार आके परफॉर्म करते हैं, तो उसमें मुझे भी मौका मिला, सो आई एम सो थैंकफुल। अब ये सांस्कृतिक फंक्शन जो है वो कल्चरल फंक्शन है, उसके विषय में क्या कहेंगे? कल्चरल फंक्शन है, मतलब कल्चर को, संस्कृति को बढ़ावा देना, मतलब अपने व्यस्त जीवन के अलावा इसमें इतना टाइम और एनर्जी डालना, ये बहुत अच्छी बात है। महाराजांचा 8वा इतिहास महाराज कळावे यासाठी आपण नवीन ऐतिहासिक पुस्तकं वाचतो, सिरियल बघतो, कविता बघतो आणि त्यांच्या स्टोऱ्याही बघतो। पण छत्रपती शिवाजी महाराज जर समजायचे असेल, आपल्या पाळण्यांना जर समजायचं असेल, तर खेळता खेळता शिवाजी महाराज समजून घ्यायचा असेल तर आजच तुम्ही वापरा हा मावळा गेम। खरंच कार्डबोर्ड जसा आपण लहानपणी नवा व्यापार खेळायचो, आजही आम्हाला आठवतं की चर्चगेट आणि भायखळा स्टेशन किती रुपयात मिळायचं। पण आज ही छत्रपती या महाराजांची जर माहिती या कार्डबोर्डच्या नुसार जर नवीन तरुणांना, नवीन लहान मुलांना जर मिळत असेल तर काय वाईट आहे। व्हिडिओ गेम आणि इंटरनेटच्या जगामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज हे जर आपल्याला कळायला पाहिजे, गडावर केलेली स्वारी, किती किल्ले होते आणि सैनिक किती होते, किती सैन्य दलामध्ये छत्रपती शिवरायांनी आपले गड किल्ले जिंकले होते। कारण लहानपण असं म्हणतात की लहानपण हा मातीचा गोळा आहे, जसा आकार देऊ तसा घडत जातो। म्हणून छत्रपती शिवरायांच्या केलेल्या कुस्तीमध्ये या मावळा जो हा खेळ आहे, या मावळा खेळाला फार प्रसिद्धी मिळत आहे। नक्की पालकांचं मनोगत काय आहे आपण जाणून घेऊ। धावत्या आणि इंटरनेटच्या जगामध्ये आज शिवरायांच्या खेळण्याच्या मार्फत तुम्ही दर्शवता, काय सांगाल? येस, आपल्याकडे ना शिवछत्रपतींवर प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यम आहेत। आपण मुंबईमध्ये आहोत, आपल्याकडे एअरपोर्ट, बस स्टँड, रेल्वे स्टेशन सगळं महाराजांच्या नावाचं आहे। मी पुण्यावरून मुंबईला बस पण महाराजांच्याच नावाच्या, महाराजांसाठीच अर्पित असलेल्या बसने आलोय, शिवनेरी, बरोबर। प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यम आहेत, पण पुढच्या पिढीला शिवछत्रपती कळण्यासाठी काहीच नाही, अनफेअर आहे ना। पण मुलांना खेळता खेळता शिवराय कळावेत यासाठी बनवलेली ही माध्यम आहेत। इथे बोर्ड गेम, ट्रम्प कार्ड्स अशा माध्यमातून कसे खेळता खेळता, लहानपणीच खेळता खेळता जे शिकता ते आयुष्यभर लक्षात राहतं। याच विचारातून बनवलेले स्वराज्यपट म्हणजे बोर्ड गेम आपल्या इथे आहेत। स्वराज्य योद्धे किती माहिती आहे तुम्हाला? 8, 10, 38 स्वराज्य योद्धे खेळता खेळता कळतील यासाठी बनवलेले ट्रम्प कार्ड्स आहेत। दुर्गांना आठवते कधी दुर्ग शिकवले शिवरायांचे? आज पन्हाळगड संवर्धनाची मोहीम का करावी लागते? कारण की कुणालाच कधीच दुर्ग शिकवलेले नाहीये। आम्ही पुस्तकातलं दुर्ग शिकण्यापेक्षा खेळता खेळता कळले तर आम्ही ट्रम्प कार्ड बनवलेत। मग दुर्गाची उंची, दुर्गाचा किती अवघड आहे जिंकायला, महाराजांनी मानला होता का, त्याचा रँक काय, त्याचं ऐतिहासिक महत्व काय, असे पॅरामीटर दुर्गांवर दिलेत। दुर्गांचे ट्रम्प कार्ड मुलांना खेळता खेळता दुर्ग शिकवतात। पृथ्वीच्या पाठीवर शिवछत्रपती मिरवायला नाही, शिवछत्रपती खोल आज जिरवण्यासाठीची माध्यम आहेत सगळी। नक्की लहानपण असं म्हणतात की मातीचा गोळा, आपण जसा आकार देऊ त्या पद्धतीने घडतंय। हे लहानपणापासून ही जी तुम्ही कृती सांगताय, महाराजांचा इतिहास सांगताय, हे कितपर्यंत मुलांमध्ये घुसतंय आणि आतापर्यंतचा अनुभव काय होता? मला असं माहिती आहे फॉर शुअर की आपल्या गुणसूत्रांमध्ये आहे, काहीतरी होतं। 90% मोठ्यानं महाराजांचा 90% इतिहास माहित नाहीये, पण त्या मूर्तीपुढे उभा राहिलं ना काहीतरी होतं। ते काहीतरी आहे ना ते आपल्या गुणसूत्रात आहे। प्रभावी माध्यमं जर दिली ना तर ते उफाळून वरती येतं। आणि चित्रपट मोमेंटरी काम करतात, शस्त्रागारांची प्रदर्शनं 1-2-3 दिवस त्याचा कैफ राहतो, पण लहान वयात खेळलेलं आयुष्यभर साथ देतं। मग आता जसं लहानपणी तुम्ही कधी नवा व्यापार खेळला असाल चर्चगेटवर, अजून आठवतं चर्चगेटचं भाडं जास्त, म्हातारीचं बूट आधी कधीतरी खेळलो होतो। मुलं आता रायरेश्वरावर जात आहेत। आमचा बोर्ड गेम खेळताना महाराजांचा मावळा बनून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रवास करतायत, मग ते आयुष्यभर राहील। म्हणजे खऱ्या अर्थाने बोलू शकता खेळता खेळता महाराज जाणून घ्या। परफेक्ट, एकदम एक्झॅक्टली तेच करतोय।
ही सगळी माध्यमं भारतीय खेळांच्या संकल्पनांच्या स्पर्धेमध्ये टॉय कॅथॉनमध्ये 19,500 स्पर्धक देशभरातून आले होते. कुणी योगासनांवर गेम बनवलेले, कुणी केमिस्ट्रीवर गेम बनवलेले. आपण बनवलेला महाराजांचं आयुष्य खेळता खेळता शिकवणारा आपला बोर्ड गेम हा राष्ट्रीय पारितोषिक विजेता आहे. या 19,500 स्पर्धकांमध्ये जिंकलेला आहे. आम्ही 15,000 बोर्ड गेम विकलेले आहेत. फोन करून विचारलं खेळता का रोज, मला म्हणतात रोज नाही खेळत, पण पोरं अफजलाला मारल्याशिवाय झोपत नाहीत. इतका याचा इम्पॅक्ट चांगला आहे. आता कलाकार म्हणून अनेक व्यासपीठ गाजवलेले आहेत, पण एक वडील म्हणून आणि महाराज खेळाच्या माध्यमातून कळण्यासाठी हा मावळा गेमची इथे आहे, त्याच्याबद्दल अनुभव काय सांगतो? नाही, खरंच खूप छान उपक्रम आहे. हे आपण जे लुडो गेम आणि या सगळ्या गेममध्ये मुलं जो टाइम वेस्ट करतात, ॲटलिस्ट त्याच्यातून मनोरंजनासाठीच आपण त्यांच्याकडे एक मोबाईल पासून दूर राहण्यासाठी या गोष्टी पुढे देतो. तर कुठेतरी हा सकारात्मक असा एक उपक्रम आहे की महाराजांबद्दलचा सगळा इतिहास वाचून यांच्याबरोबर सध्या कॉन्व्हेंटमध्ये हा इतिहास जमा झाल्यासारखा झालाय. तर ॲटलिस्ट खेळाच्या माध्यमातून या गोष्टी, लहान सहान गोष्टी, पण शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, ते लग्न कसं आणि कधी झालं, तेव्हापासून ते मावळे त्यांच्याबरोबर कसे जुडले गेले आणि हा पूर्ण जो त्यांचा इतिहास आहे तो त्यातून समजतो. ही खरंच खूप पर्वणी आहे मुलांसाठी. खूप छान. थँक्यू. महाराजांना खेळाच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी नवीन जी पद्धत आहे त्याच्याबद्दल काय सांगतो? खूपच छान आहे. मुलांना खूप चांगलं शिकण्यासाठी आहे आणि मुलं शिकतील म्हणून आम्ही गेम घेतलेलाच आहे ते, आणि ठरूनच आलं की घ्यायचंच आहे, ठरूनच आलेलो. आणि मुलाला हे शिकवायचं आहे. मला शिवाजी महाराजांचे गड किल्ले, त्यांच्या सगळ्या कृत्य वगैरे सगळं मला शिकवायचं आहे, म्हणून मी घेतलाय गेम. खूप छान आहे. दुग्ध शर्करा योगच म्हणावा की मावळासारखा असा खेळ आणि त्याच्या बाजूला छत्रपती शिवरायांनी काढवलेल्या काळामध्ये त्या पराक्रमाची गाथा गाणारे एक शस्त्राचा साठा जो आहे त्याचं प्रदर्शन आहे. या प्रदर्शन बघून अनेक जे इकडचे प्रदर्शनी आलेले, जे लोक आलेली आहेत, जे लोक रसिक आलेले आहेत, अगदी ते भारावून गेलेले आहेत. ते म्हणतात की त्याच्याबद्दल दिलेली माहिती आम्ही आतापर्यंत पाठ्यपुस्तकामध्ये पाहिली नव्हती. नक्की त्यांच्या भावना तरी काय आहेत आपण जाणून घेऊ. कार्यक्रमामध्ये जे शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिलेली आहे आणि शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांची जी माहिती फार छान पद्धतीने इथे मांडली गेलेली आहे. बरीचशी लोक जे आम्ही मुंबईमध्ये राहतो त्यांना हे सगळे गड किल्ले पाहायला भेटत नाहीत. तर आमच्यासाठी फार चांगली इन्फॉर्मेशन आहे. आमच्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी सुद्धा ही चांगली इन्फॉर्मेशन आहे, जेणेकरून त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवता आला. फार चांगली गोष्ट केलेली आहे. नक्की त्या एक्झिबिशनला मोफत शुल्क नाही ठेवलेलं आहे, अजिबात तरी मोफत हा ती सेवा दिली आहे, त्याच्याबद्दल काय सांगता? नाही, फार चांगलं काम करत आहेत. संस्कृती प्रतिष्ठानतर्फे मोफत ठेवलेलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा भेटतोय. ठीक आहे, धन्यवाद. मिळतो जे कळत नाही, फक्त व्हिज्युअल असतं ते इथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यांना कळतं की खरंच शिवाजी महाराज काय आहे, किती ग्रेट होते ते. हे मुलांना बघितल्यावर खरंच प्राऊड आहे. तुम्ही स्वतः आई आहात, बाकी मीरा भाईंदरच्या प्रत्येकाने यावं. खूप छान आहे, खूप छान आहे. आणि मुलांना दाखवावं स्पेशल, आणि मराठी लोकांनी तर यावंच यावं. इतका ग्रेट आहे आपली मराठी. थँक्यू. आतापर्यंत सांस्कृतिक विहंग जे आपलं आर्ट फेस्टिवल आहे ह्याच्यापर्यंत सांस्कृतिक होतं, पण सांस्कृतिक सोबत नवीन पाल्यांना, नवीन पिढीला एक मधभाषा असू दे किंवा त्यांना एक माहितीपट असावा, या माहितीनुसार असावा, यासाठी छत्रपतींच्या सगळ्याच गोष्टी इथे आहेत. छत्रपतींच्या प्रतिमापासून छत्रपतींची शौर्यगाथा गाणारे शस्त्रांचं प्रदर्शन असू दे, मावळासारखा खेळ असू दे, नक्कीच मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू शकते की आपल्या पाल्यांसहित येऊन एकदा तरी ह्या आर्ट फेस्टिवलला भेट द्यावा. कारण तुम्ही सांस्कृतिक मेजवानी तर घ्याल, पण ऐतिहासिक पाठपुरावा घेत तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगलं जगू शकता. नक्कीच. अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र.